also, एआयचे गॉडफादर म्हटले जाणारे जेफ्री हिंटन आणि एआय मध्ये मूलभूत संशोधन करणारे जॉन हॉफेड या दोघांनी एकत्र येऊन एआय तयार केला. आजकाल तुम्ही बघता की सकाळी उठल्या उठल्या आपण गुगल असिस्टंटला गुड मॉर्निंग बोललं की तोही आपल्याला उत्तर देतो. गुगल सर्च वरती गेल्यावर तो आपल्याला माहिती देतो जी आपल्याला हवी असेल. YouTube वर आपल्याला आपले आवडते व्हिडिओ बघायला मिळतात. चॅट जीपीटी वर आपण विचारलेली प्रश्नांची उत्तरं तो चॅट जीपीटी चटाचटा देतो. पण हे सगळं कशामुळे होतंय? या सगळ्यांचा कारणीभूत आहे आपला लाडका एआय. पण एआय इथपर्यंत सीमित नाही राहिलाय. तो शेतातही पोहोचलाय, तो रुग्णालयामध्ये पोहोचलाय. आता शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यायची काही गरजच नाही राहिली, कारण की आता सगळी जबाबदारी त्या एआय वर देऊन टाकली. आता एआय सगळं शेताचं काम सांभाळतो. आणि रुग्णालयामध्येही तसंच झालेलं आहे. रुग्णालयामध्ये जे येणारे पेशंट आहेत त्यांचा आजार बरा करायला डॉक्टरही एआयचाच वापर करतात. मला याच्यात सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटतं ते म्हणजे भविष्य. आता भविष्य म्हणजे 10-15 वर्षानंतरची वाट करते मी. 10-15 वर्षानंतर विचार करा की तुमच्या वर्गामध्ये एक रोबोट शिक्षक येतो, म्हणजेच एआय शिक्षक, जे तुम्हाला शिकवतात, तुमच्यासाठी स्पेशली धडे तयार करतात. विचार करून बघा, अहो कल्पना करा, वेगळं वाटतंय ना? हे सगळं फक्त एआय मुळे होतं. आता शिक्षकच नाही राहिले, आता स्वयंचलित गाड्याही सुरू झाल्या आहेत. आता गाडी स्वतः चालायला शिकते आहे बरं. आणि या सर्वांमध्येच आता स्वयंचलित यंत्रही आली आहेत जी शेतातली सर्व कामे बघतात. 10-15 वर्षांनी विचार करा की ऑपरेशन करणारे रोबोट एवढे अचूक असतील की ऑपरेशन मध्ये होणाऱ्या चुका या शून्य होतील. ते एवढे एक्सपर्ट असतील की ऑपरेशन मध्ये होणाऱ्या चुका या शून्य असतील. पण या एआयचे काही धोकेही आहेत का बरं? एआयचा जसा फायदा आहे तसे त्याचे धोकेही आहेत. मी तुम्हाला 3 धोके सांगते. पहिला धोका, आपली गोपनीयता एआय मुळे धोक्यात येऊ शकते. दुसरा धोका, एआय मुळे माणसांच्या नोकऱ्या चालल्या. आणि तिसरा धोका, एआय मुळे खोट्या बातमी पसरतात.